लाईट वेट आहे आणि फुगणाऱ्यातली नाहीये, हे महत्त्वाचं. एकही साडी फुगणार नाही, सगळ्या छान ड्रेप होतील, चांगल्या बसतील अशा आहेत. मस्त, खूप सुंदर कलर ऑप्शन्स आहेत. अगेन नवरात्रीतले जे मेन बेसिक कलर्स असतात त्यातले कलर्स तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहेत. खूप छान साडी आहे आणि रंग हे खूप महत्त्वाचे आहेत नवरात्रीतले. पण दिवाळीत पण जेव्हा तुम्ही वर्किंग असाल तर ऑफिसमध्ये घालून जाण्यासाठी, नेसून जाण्यासाठी अशा साड्या तुम्ही घेऊ शकता आणि बजेट फ्रेंडली आहेत मुळात, हे महत्त्वाचं. आणि या साड्या ॲक्च्युली सगळे म्हणतो ना ते बुटीक पीसेस आहेत प्रॉपर. हे नॉर्मल साडीच्या दुकानात अशा साड्या मिळणार नाहीत. ओ येस, आणि पूर्ण साडीवरती हे असं तुम्हाला विविंग दिसणार आहे. सो त्यामुळे कंप्लीट साडी भरलेली आहे. ज्यांना असं असतं ना की बॉर्डर मोठी हवी पण साडी पण भरलेली हवी, त्यांच्यासाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आणि हे ॲक्च्युली ना सेलिब्रिटीज बरेच स्टाईल करतात आणि टिश्यूच्या साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. द रिझन इज की त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा ग्लेज असतो. वा, याला लाइनिंग दिलंय बॉर्डरला, मस्त. सो रेड कलर, त्याला गोल्डन कलरची लाइनिंग आहे आणि खालती टॅसल्स बघा पदरावरती किती हेवी लावण्यात आलेले आहेत. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मी आलेली आहे ऑल द वे मुंबईहून कुठे तर संगमनेरमध्ये. येस, महाराष्ट्रातील संगमनेर या एरियामध्ये मी आहे. इथे आल्यानंतर बस स्टँडपासून लिटरली 10 मिनिट्सच्या अंतरावरती आहे इंडियन वीव्ज नावाचं एक स्टोअर, जिथे तुम्हाला ऑथेंटिकेटेड अगदीच हँडलूमच्या साड्या मिळणार आहेत. सो 80% हँडलूमच्या साड्या आहेत आणि 20% पॉवरलूमच्या साड्याही अवेलेबल आहेत. 600 रुपयांपासून ते 10,000 रुपयांपर्यंतच्या साड्यांची रेंज आणि व्हरायटी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, खास नवरात्रीसाठी आणि दिवाळीसाठी. जास्त वेळ वाया न घालवता मुद्द्यावर येते आणि ॲड्रेस सांगते. आत्ता मी आहे संगमनेर, महाराष्ट्रामध्ये. सो संगमनेरमध्ये आल्यानंतर ST स्टँडपासून 10 मिनिट्सच्या अंतरावरती आहे मेहरमळा या एरियामध्ये तुम्हाला यायचं आहे. या एरियामध्ये आल्यानंतर युनिकॉर्न प्लाझा तुम्हाला विचारत यायचं आहे. सो माझ्या मागे तिथे कोपऱ्यात जी बिल्डिंग पाहताय त्याला युनिकॉर्न प्लाझा असं म्हणतात. तिकडनं थोडंसं पुढे आलात तर इथे पुढे आल्यानंतर तुम्हाला शिंदे पाटील नावाची बिल्डिंग दिसेल. या बिल्डिंगच्याच ग्राउंड फ्लोअरला आहे इंडियन वीव्ज नावाचं स्टोअर, जिथे ऑथेंटिक रेंजच्या हँडलूमच्या साड्या अवेलेबल आहेत. सोनल वागचावरे ताई या ब्रँडला चालवत आहेत. चला जास्त वेळ वाया न घालवता त्यांच्याकडचं उत्तम कलेक्शन, खास नवरात्री आणि दिवाळीसाठीचं कलेक्शन पाहूया. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे इंडियन वीव्ज या ब्रँडला आपण भेट देतोय. आपण थेट आलेलो आहोत संगमनेरमध्ये आणि दुसरा व्हिडिओ खरं तर आपण करतोय सोनल सोबतचं. नमस्कार आणि तुझं खूप खूप स्वागत आहे. तर हँडलूम 80% साड्या आहेत आपल्याकडे आणि 20% ज्या साड्या आहेत त्या पॉवरलूमच्या आहेत. सो आपल्याकडे साधारण प्राइस रेंज कशी जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये? आजच्या व्हिडिओची प्राइस रेंज असणार आहे 600 पासून 10,000 पर्यंत. 600 ते 10,000 म्हणजे विचार करा की तुम्हाला तुमच्या प्रत्येक बजेट प्रमाणे तुम्हाला साडी खरेदी करता येणार आहे. सो आज काय वेगवेगळं दाखवणार आहोत आपण व्हिडिओमध्ये? हँडलूम तर आहेच, हँडक्राफ्टेड आहेत. दिवाळीसाठी स्पेशली कस्टमाइज हँडवर्क केलेल्या साड्या आहेत. वा, आणि कॉटन मध्येही तुम्ही फेस्टिव्ह सीझनसाठी वेअर करू शकाल अशा साड्या आहेत सर्व आज. ग्रेट. म्हणजे ऑफिस गोईंग असाल किंवा तर नवरात्रीतले 9 रंग फॉलो वगैरे करायचे आहेत आणि दिवाळीतलं थोडं डिझायनर लुक हवाय तर त्याच्या सगळ्या साड्यांचं कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण. ग्रेट, सुरू करूयात. कुठून दाखवतेस, कोणती साडी पहिले दाखवतेस? स्टार्टिंग रेंज सुरू करूया. 600 पासूनच सुरुवात करते. बरं, अर्थात 600 ची रेंज आहे. साडी पॉवरलूमची असणार आहे पण लुक वाईज छान आहे. व्हर्टिकल लाइनिंग्स आहेत साडीमध्ये आणि नवरात्रीचे अगदी 9 रंग तुम्हाला मिळू शकतील या साडीत. वा, आणि हे ऍक्च्युली लाइनिंग हे जे तुम्ही पाहताय ह्या स्ट्रेट येणार ना नेसल्यानंतर? व्हेरी नाईस. आणि हे कॉर्पोरेट लुकसाठी खूप छान आहेत. लाईट वेट. मुळात तुम्ही दिवसभर जेव्हा 9 तासांची शिफ्ट करता तेव्हा ऑफिसमध्ये बसून सगळीकडे मीटिंग्स वगैरे करत पण तुम्ही इझिली या साड्या कॅरी करू शकता. आणि भरपूर रंग आहेत. किती रंग आहेत? इथे रंग ठेवलेत का? इथे आहेत आणि या व्यतिरिक्तही रंग मिळतील. ग्रेट, मस्त. अजून कोणती साडी आपल्याकडे? नेक्स्ट कोणती बघतोय आपण? सो ही 600 ची रेंज. 600 ची रेंज आहे. येस, याच्यातच नेक्स्ट रेंज काढते मी. ही 750 आहे. 750, 750 रुपयाची. सो त्याच्यामध्ये मस्त इकतचे डिझाईन्स दिलेले आहेत. वा, सो तुम्ही बघू शकता की हा जो पार्ट तुम्ही पाहताय स्क्रीनवरती हा पार्ट पल्लूचा आहे, म्हणजे पदराचा पार्ट आहे आणि इथे साडी मात्र तुम्हाला अशा पद्धतीची असणार आहे. आणि याच्यात एवढे रंग आहेत की ह्याच्यावरती एखादा ब्लाऊज तुम्ही मिक्स अँड मॅच करून करायला खूप इझी आहे. हा, आणि मेन लाईट वेट आहे आणि फुगणाऱ्यातली नाहीये, हे महत्त्वाचं. एकही साडी फुगणार नाही, सगळ्या छान ड्रेप होतील, चांगल्या बसतील. वा, मस्त. ही 750 ची. येस, यातही रंग भरपूर आहेत. मंडळी, आम्ही फार लिमिटेड व्हरायटी सध्या दाखवणार आहोत कॉज भरपूर साड्या आम्हाला दाखवायच्या आहेत व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुम्हाला जी साडी आवडतीये त्याचा फोटो काढा, स्क्रीनशॉट काढा, ताईंना दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा, म्हणजे तुम्हाला त्यातली अजून व्हरायटी पाहता येईल. ही रेंज आहे 1100 ची. 1100. यात वेगवेगळे प्रिंट्स येतील, डिझाईन्स येतील, रंग येतील
असे भरपूर ऑप्शन्स आहेत यामध्ये सुद्धा. वा. सो अगेन तुम्ही साडीचा पल्लू तुम्ही बघू शकता की खूप डिसेंट एलिगंट लुक देणारा आहे, पण साडी मात्र तुम्हाला ही विविंग मध्ये आहे ना. विविंग आहे, मशीनचं काम आहे, पूर्ण विविंग, जसं कांथा स्टिच असतं तसं येस, पण ते खूप सॉफ्ट आहे, म्हणजे टोचणाऱ्यातलं नाही. फॅब्रिक खूप छान आहे साडीचं. सो ही किती किंमत आहे? 1100 रुपयात. बरं, आणि यात बरेच कलर्स आहेत. त्याच्यातले कलर्स आहेत का हे? मस्त, खूप सुंदर कलर ऑप्शन्स आहेत. अगेन नवरात्रीतले जे मेन बेसिक कलर्स असतात त्यातले कलर्स तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहेत. याला गोल्डन बुट्टा आहे, आपण याच्याबरोबर काही गोल्डन ज्वेलरी पेअर करू शकतो, मोत्याची ज्वेलरी पेअर करू शकतो. नाजूक बॉर्डर आहे. ही 1100 ची रेंज आहे. 1100. यामध्ये कलर ऑप्शन्स भरपूर मिळतील. वा. तर मंडळी तुम्ही साड्या आता बघून घ्या, पण ह्यातले रंग डिझाईन्स तुम्हाला अजून हवे असतील तर मग तुम्ही ताईंना संपर्क साधू शकता. खूप मस्त व्हरायटी यंदा आपण पाहतोय. आणि या साड्या ॲक्च्युली सगळे म्हणतो ना ते बुटीक पीसेस आहेत प्रॉपर. हे नॉर्मल साडीच्या दुकानात अशा साड्या मिळणार नाहीत. एक मोठी बॉर्डर आहे थोडी, ज्यांना ब्रॉड बॉर्डर आवडते थोडा फेस्टिव्ह लुकसाठी. ओ येस, आणि पूर्ण साडीवरती हे असं तुम्हाला विविंग दिसणार आहे. सो त्यामुळे कंप्लीट साडी भरलेली आहे. ज्यांना असं असतं ना की बॉर्डर मोठी हवी पण साडी पण भरलेली हवी, त्यांच्यासाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. ह्याची काय किंमत जाते? 1150. 1150. मस्त. आणि अगेन मंडळी सॉफ्ट आहे, त्यामुळे फुगणाऱ्यातली नाहीये. अजिबात टोचणार किंवा फुगणार असं अजिबातच नाहीये ह्याच्यामध्ये. आता आपण हँडलूम पासून सुरुवात करूया. ओके, आतापर्यंत ज्या पाहिल्या त्या सगळ्या पॉवरलूम होत्या. बरं, ओके. ही हँडलूम टिश्यू आहे. जनरली मार्केटमध्ये जे अवेलेबल असतं ते मल कॉटन मध्ये टिश्यू असतं. हे मर्सराइज्ड कॉटन मध्ये टिश्यू आहे. बराच फरक आहे. फॅब्रिक खूप उत्तम क्वालिटीचा आहे मर्सराइज्ड असल्यामुळे. येस, आणि जरी हे टिश्यू असलं तरी हे सी थ्रू नाहीये. सी थ्रू अजिबात नाही. हा, मलचं जे असतं ते सी थ्रू असतं, पण हे नाहीये. आणि हे विरणार नाही. मलचं बऱ्यापैकी ओढल्यानंतर थोडंसं ते विरलं जातं, हे तसं होणार नाही. आणि कलर ऑप्शन्स भरपूर आहेत. लाईट वेट आहे, ब्रीदेबल फॅब्रिक आहे एकदम मस्त. आणि हे ऍक्च्युली ना सेलिब्रिटीज बरेच स्टाईल करतात, आणि टिश्यूच्या साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. द रिझन इज की त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा ग्लेज असतो. सो ही पूर्ण साडी प्लेन आहे. पदरावरती हेवी टॅसल्स लावण्यात आलेले आहेत, आणि प्रत्येकासोबत ब्लाऊज पीस अवेलेबल आहे. 6.5 मीटर पूर्ण साडी आहे. वा, प्रत्येकासोबत ब्लाऊज पीस आहे. खूप सुंदर आहे. ह्याच्यात काही रंग वगैरे आहेत का? यातले रंग भरपूर आहेत, ऑप्शन्स खूप आहेत. कलर खूप सुंदर. काय किंमत जाते ह्या साडीची? ही 1900. मस्त, खूप छान साडी आहे ही. आणि मंडळी ही सी थ्रू नाही आहे, त्यामुळे ट्रान्सपरंट नसल्यामुळे तुम्ही इझिली सणासुदीच्या दिवशी ही नेसू शकता. आणि किती कमाल कलर्स आहेत बघा. कलर खूप सुंदर आहेत. मस्त. जनरली मार्केटमध्ये जे टिश्यू मिळतात त्याच्यापेक्षा वेगळे रंग तुम्हाला बघायला मिळतील नक्कीच. वा. याला लाइनिंग दिलंय बॉर्डरला. मस्त. सो रेड कलर, त्याला गोल्डन कलरची लाइनिंग आहे, आणि खालती टॅसल्स बघा पदरावरती किती हेवी लावण्यात आलेले आहेत. खूप सुंदर कलर ऑप्शन्स भरपूर आहेत. अजूनही कलर्स आहेत यामध्ये. वा, मस्त. म्हणजे दिवाळीसाठी थोडासा लुक तुम्हाला ट्रेडिशनल येट इंडो वेस्टर्न करायचा असेल तर मग अशा साड्या निवडू शकता. ह्याची किंमत किती म्हणालात? 1900. 1900. मस्त, खूप सुंदर कलर्स आहेत. इथे ठेवू. नेक्स्ट काय बघतोय आपण? नेक्स्ट आपण टिश्यू मध्येच टिश्यू बनारसी, फॅब्रिक मर्सराइज्ड कॉटन विथ टिश्यू असणार आहे. आणि त्यावर बुट्टा आहे, पदर आहे हेवी. वा. सो हे तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये तुम्हाला रेशीम आणि जरी दोन्हीचा वापर करून बुट्टी तयार करण्यात आलेली आहे. सो ही हँडलूम मध्ये जाते साडी. 100% हँडलूम आहे. सॉफ्ट आहे. तुम्हाला स्क्रीनवर लक्षात येणार नाही कदाचित, पण खूप सॉफ्ट आहे. येस, एकदम सॉफ्ट. आणि मेन पदर ह्याचा मस्त भरलेला आहे, त्यामुळे लक्ष्मीपूजनाला, दसऱ्याला तुम्ही अशा साड्या आवर्जून नेसू शकता. आणि मेन हँडलूम असल्यामुळे ह्याचं जे काठ आहे ते सॉफ्ट आहे, त्यामुळे हे तुम्हाला असं नाही की भरपूर कडक असणार आहे. साडी नेसताना खूप इझी टू वेअर अशा पद्धतीची साडी तुम्ही ही नेसू शकता. काय किंमत जाते ह्याची? ही 3050. 3050. बर. यामध्ये यावेळेस थोडं अजून हँडवर्क करून घेतलंय. फॅब्रिक तेच आहे बेस. बुट्टे न करता, बुट्टांचं विविंग न करता प्लेन साडी ठेवून या साड्या तुम्हाला बाहेर बघायला नक्कीच मिळणार नाहीत. ओ, हे किती सुंदर आहे. पदरावर काथा स्टिच केलंय आणि पूर्ण साडीच्या बॉडीमध्ये बुलियन आणि फ्रेंच नॉटचं काम केलेलं आहे. वा, हे बघा, हे असं सुंदर काम तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे सगळं हँड विविंग मध्ये आहे, आणि इथे काथा स्टिचिंग आहे. सो हे ब्लॅक थ्रेड तुम्ही बघता हे विविंग आहे, आणि सिक्वेन त्याच्यामध्ये शिवलं गेलंय, त्यामुळे हे खूपच सुंदर वाटते. आणि कम्प्लीट साडीवर, फक्त समोरून दाखवायचं म्हणून नाही तर तुम्ही बघू शकता कम्प्लीट साडीवरती असे बुट्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्येच एक ते मी कॉटन टिश्यू दाखवलं. हे प्युअर सिल्क टिश्यू आहे. प्युअर सिल्क टिश्यू. ॲक्च्युली प्युअर सिल्क तुम्ही हे थोडंसं घेऊन दाखवू शकता असं. येस.
कारण ते अंगावर टाकल्यावर खूप छान लुक येतं त्याचा. वा. सो ही साडी तुम्ही बघू शकता किती क्लास दिसतीये. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 शेड्स आहेत आणि सिल्वर जरीचं मोठ्या प्रमाणात काम आहे आणि पदर पण हेवी आहे, पण काठ मात्र सॉफ्ट आहे, गोल्डन मध्ये आहे. बसते खूप छान ही साडी, पण मस्त वाटते ही आणि फुगणाऱ्यातली नाहीये, म्हणजे छान फुगणार चापून चुपून नेसली जाणारी आहे. काय किंमत जाते या साडीची? ही 4,500. 4,500ला. पण ही ऍक्च्युअल मध्ये ज्या गोल्डन साडीज जे आपण पाहत होतो आतापर्यंत, रेखा स्टाईल ज्या साड्या म्हणतो, त्यातलं एक थोडं अप्पर व्हर्जन किंवा न्यू व्हर्जन असं म्हणू शकतो आपण या साडीचं. खूप छान वाटतंय. ग्लेज मस्त या साडीवर. टिश्यू मध्ये बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आता आपण मर्सराइज्ड कॉटन बघूया. ओके. सो मर्सराइज्ड कॉटन हे तुम्हाला ब्रीदेबल फॅब्रिक आहे, छान अंगाला बसतं आणि मेन सगळ्या वेदरमध्ये यूज केलं जाऊ शकतं. याला एक सिल्क सारखी हलकी शायनिंग येईल, जेणेकरून तुम्ही हे फेस्टिव्ह साठी नक्की वापरू शकाल, जरी कॉटन असलं तरी सुद्धा. मस्त. आणि हे सगळं जामदानीचं विविंग हातमागाचं आहे. वा. कुठेच पॉवर लूम नाही वापरलेलं. आणि मेन डिझाईन मला साडीची खूप आवडली आहे. द रिझन इज की पदरावरती जे तुम्ही पानांचे बुट्टी पाहताय तेच बॉर्डरला आहेत, काठाला आहेत खालती, आणि छोटे छोटे तुम्हाला पोल्का डॉट सारखे असे कॉइन बुट्टा जो म्हणतो तो पूर्ण साडीवर आहे. आणि मस्त ही पण साडी, अगेन कपडा खूप चांगला आहे ह्याचा, फॅब्रिक इज व्हेरी नाईस. जरी वापरलेली आहे ही लॅब टेस्टेड जर आहे, ही कधीच काळी पडणार नाही. ओ इज इट? ही ॲज इट इज राहते, खूप पटकन फोल्ड होत नाही. अशी खूप चांगल्या क्वालिटीची आणि न टोचणारी जर आहे ही. छान. काय किंमत जाते या साडीची? 4,000. 4,000. पण खूपच सुंदर साडी आहे ही. यातले हे कलर ऑप्शन्स. वा. कलर्स बघा किती सुंदर सुंदर आहेत ह्याच्यात. आणि मेन म्हणजे मोनोक्रोम फॅशन जी सध्या ट्रेंड मध्ये आहे, की साडी एकाच रंगाची आणि ब्लाउजही एकाच रंगाचं, तर त्यामध्ये तुम्हाला हे असे ऑप्शन्स तुम्ही निवडू शकता. आणि हे नवरात्रीतले 9 रंग त्यापैकी तर युटिलाइज होईलच, पण तुम्ही दिवाळीत पण मात्र काहीतरी वेगळी साडी हवी आहे, बाकीच्यांसारखी नकोय जरी काठाची वगैरे, तर वेगळी युनिक आणि येट एलिगंट अशी हवी आहे, तर मग अशा साड्या निवडू शकता. मर्सराइज्ड कॉटन मध्येच हे बनारसीचं विविंग केलंय, म्हणजे काठ आपले ट्रेडिशनल बनारसी सारखे, बुट्टा आणि पदरही तसाच येईल. वा. खूपच छान आहे. ह्याच्यामध्ये कलर डार्क सोबत डार्क कॉम्बिनेशन मस्त वाटतंय. हे पण वेगळे कॉम्बिनेशन्स आहेत. फॅब्रिक खूप छान आहे. तुम्ही सणावाराला अगदी दिवसभर साडी नेसली तरी कंटाळणार नाही, इतकं ब्रिदेबल फॅब्रिक आहे हे पण. खूप छान. आणि याच्यात आता ऍडिशन असं आहे की हे 130/2 काउंटचं कॉटन आहे आणि प्रत्येक साडीमध्ये, मर्सराइज्ड कॉटनच्या प्रत्येक साडीत अझो फ्री डाय वापरलेत, केमिकल विरहित रंग आहेत. वा. हे महत्वाचं. केमिकल विरहित रंग म्हणजे ते खूपच चांगलं आहे. म्हणजे मेन बऱ्याचदा असं होतं ना की कॉटन आहे तर रंग सुटेल का किंवा तर सोडेल का. नाहीयेत, पक्के रंग आहेत पण केमिकल विरहित आहेत. मस्त. खूपच छान आहे हे. आणि ही पण साडी खूप छान दिसते ऍक्च्युली. मस्त कलर आहे. मेन ज्यांना बुट्टी आवडतात ना साडीवरती, प्लेन साडी आवडत नाही, त्यांच्यासाठी आणि सगळ्या एज ग्रुप साठी ह्या साड्या खूप छान आहेत. खरंच मस्त वाटतंय हे. काठ त्याचा खूप सुंदर आहे. याचा पदर वेगळा आहे, तसा ब्लू पदर होता, याचा मजेंटा पदर आहे. येस. हा एक रंग पण खूप सुरेख दिसतो, ब्लू. वा. सो हे सणासुदीला किंवा वेडिंग सीझन मध्ये चालणाऱ्यातले रंग आहेत ना, एकदम म्हणजे व्हायब्रंट कलर्स आहेत. सणासुदीला, वेडिंग सीझनला घालण्यासाठी, नेसण्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे. आणि हे गिफ्टिंग साठी खूप छान ऑप्शन आहे. काय किंमत जाते या साडीची? 4,000. 4,000. बरं. सो हे सगळं आपण हँडलूमचं कलेक्शन पाहतोय आता. सगळं हँडलूमचं. बरं. याचा काठ टिश्यू वापरून बनवलाय. ओ प्रिटी. त्याच्यावरती एक वेगळा ग्लेज आहे त्या काठावरती ना, मस्त. आणि साडीचं जर पदर तुम्ही बघितलं तर सिंपल आहे, लाइनिंग्स आहेत आणि रेशीम जरीची बुट्टी दोन्हीची वापरण्यात आली आहे. आणि हा बुट्टा पण बघा किती वेगळा आहे, म्हणजे आजवर आपण ज्या साड्या पाहत आलोय रेशीम आणि थ्रेड, जरीचा थ्रेड मिक्स करून वापरलेला आहे. मस्त. आणि अगेन साडी सॉफ्ट आहे, लाईट वेट आहे. खूप छान. काय किंमत जाते ह्याची? 4,000. मर्सराइज्ड कॉटनचे ऑलमोस्ट सगळेच 4,000 ची रेंज आहे. बरं. त्यानंतर आपण हँडलूम मध्ये भुजोडी साडी बघूया. मर्सराइज मध्ये पण या व्यतिरिक्तही भरपूर ऑप्शन्स आहेत. बरं. ही हँडलूम भुजोडी साडी आहे, याचंही कॉटन मर्सराइज्ड कॉटनच आहे. सगळं थ्रेडचंच काम आहे, जर याच्यामध्ये कुठेच नाहीये. मस्त. सगळं रेशीम थ्रेडचं जे काम असतं ना तशा पद्धतीचं, एकदम सॉफ्ट काठापासून पदरापासून तर तुम्हाला जी बुट्टी आहेत हे पण एकदम सॉफ्ट आहेत. ऑफकोर्स ते तुम्ही फील केलं, तुम्ही आलात व्हिजिट केलं स्टोअरला तर तुम्हाला साड्यांची क्वालिटीही लक्षात येईल. अगदी प्रीमियम क्वालिटीचं कॉटन आहे हे आणि खूप छान पद्धतीचं विविंग त्यावरती करण्यात आलंय. 2800 ची रेंज आहे ही. 2800. आणि याच्यात साधारण 10 ते 12 कलर ऑप्शन्स आहेत. 10 ते 12 कलर ऑप्शन्स. वाव. काही कलर्स मी दाखवते इथे आहेत ते. किती सुंदर वाटतंय पण हे. वा. हा पण एक रंग बघा किती क्लास वाटतोय ना, मस्टर्ड मध्ये, मस्टर्ड विथ मरून.
ह्या नेसल्यानंतर खूप छान दिसतात छान वाटतात. आणि ह्याच्यामध्ये एवढे थ्रेड्सचे विविंग आहे की तुम्ही इतर कोणताही ब्लाऊज, स्लीवलेस ब्लाऊज किंवा बोटनेकचा ब्लाऊज ह्याच्यासोबत स्टाईल करू शकता. इतकं क्लास वाटतंय हे. सो हे रेड आणि ह्याच्यात पण आहे ना ग्रे आहे. ग्रे मध्ये. सी अगेन तुम्हाला हे नवरात्रीतले जे कलर्स आहेत ते ह्याच्यामध्ये फॉलो करता येऊ शकतील. हे बघा एवढे कलर कलर ऑप्शन्स आहेत, ऍक्च्युअली खूप आहेत कलर्स. खूप सुंदर. हे बघा पिंक मध्ये वगैरे पण इथे ऑप्शन आहे. बेबी पिंक आहे, ग्रे, व्हाईट, पर्पल. खूप छान. सो मंडळी आम्ही सगळंच आता तुम्हाला कलर्स ओपन करून नाही दाखवत आहोत, पण तुम्हाला एखादी साडी आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढा, ताईंना व्हॉट्सअप करा दिलेल्या नंबरवर. ताई तुम्हाला त्यातलं अजून कलेक्शन दाखवू शकते. नेक्स्ट काय बघूया? कॉटन पैठणी, जी माझ्याकडे खूप प्रीमियम रेंज आहे कॉटन पैठणीची आणि हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे आमचं असं म्हटलं तरी हरकत नाही. बरं. अरे वा, कॉटन पैठणी. ऍक्च्युली या पैठणीचा सध्या खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे. द रिझन इज की सणासुदीच्या वेळेला घरामध्ये दिवा चालू असेल तर बऱ्याचदा फॅन किंवा सगळं बंद ठेवलं जातं, त्यामुळे बाकी साड्यांमध्ये गरम होतं. त्यामुळे बऱ्याच महिला कॉटन बेसच्या साड्या प्रेफर करतात सणासुदीच्या दिवसांमध्ये पूजापाठ करताना. तर त्यावेळेला तुम्ही अशा साड्या निवडू शकता. ह्या खूप चांगल्या आहेत आणि हे कॉटन हे कम्प्लिटली हँडलूम आहे. कम्प्लिटली हँडलूम आहे. मी बॅक साईड पण दाखवते त्याची. यू कॅन सी कुठेच त्याचा थ्रेड ओपन नाहीये. इथून सुरुवात झाली तर इथेच एंड झालेला आहे. इथे पण तसंच आहे. कुठेही त्याचे थ्रेड्स ओपन नाहीयेत. इव्हन काठाला सुद्धा कुठेच ओपन दिसणार नाहीत. मस्त. काय किंमत जाते साडीची? ही 7,800. ह्याचं रिझन असं आहे, याची किंमत आधी कमी होती, आता ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीसला पण काम केलंय. लास्ट व्हिडिओत आपण दाखवलेलं तेव्हा ब्लाऊज पीसला याच्या काम नव्हतं. ओके. हे प्लेन ब्लाऊज होतं. आता मी ब्लाऊज दाखवते याचं. पण किती चांगली आहे ना साडी ती. मेन म्हणजे तुम्हाला काठ बघा किती मोठे. हे जे काठ आहेत ना ब्लाऊजचे आहेत, हे जे पिकॉक आणि पॅरेट्स आहेत हे सगळे ब्लाऊजला पण केलेले आहेत. अरे वा, मस्त. आणि हे सगळं हातमागाचं काम आहे, त्यामुळे तुम्हाला त्या साडीची किंमत नॅचरल फॅब्रिक आहे, अजोफ्री डाय आहेत आणि मर्सराइज्ड कॉटन आहे. ह्याचे कलर्स एकदा मी दाखवते. खूप सुंदर साडी आहे ही, मस्तच वाटतेय. आणि मेन अगेन पैठणी आहे, चापून चोपून नेसली जाणारी आहे. वेडिंग सीझन मध्ये यूज केली जाऊ शकते किंवा ज्या नवरी मुली आहेत त्यांच्या ज्या 5 महत्त्वाच्या साड्या असतात त्याच्यापैकी ही एक साडी नेसून तुम्ही देवदर्शनाला वगैरे पण जाऊ शकता. दिवसभर कॅरी करायला मस्त अशी साडी आहे. बघा बेबी पिंक कलर पण किती क्लास दिसतोय त्याच्यामध्ये. वेगळे रंग आहेत आणि सिल्क पैठणीपेक्षा पण वेगळे रंग याच्यामध्ये येतात. खूप सुंदर आहे हे. वा, ब्लॅक लवर साठी. ब्लॅक आणि गोल्डन कॉम्बिनेशन नेव्हर गोज आउट ऑफ फॅशन. त्यातला पदरावरती तुम्ही काम बघू शकता. खूप सुंदर रंग आहे त्याच्यात. मस्त आहे. यात यावेळी सुंदर कलर ऑप्शन्स. हा, दिवाळी आणि दसऱ्यासाठी खूप छान रेंज आहे ही. नाईस. वा. सो हे लक्ष्मी पूजनाला नेसण्यासाठी पण एक मस्त साडी तुम्ही निवडू शकता किंवा दसऱ्याला पण नेसण्यासाठी खूप छान आहे. बऱ्याचदा अष्टमीची पूजा असते घरामध्ये नवरात्री दरम्यान, तेव्हा सुद्धा तुम्ही अशा साड्या निवडू शकता. यावेळी रंग खूप सुंदर आहेत. हो, कॉटन पैठणी, कम्प्लिटली हँडलूम आणि सगळं जे काही काम तुम्ही साडीवर पाहताय हे सगळं हाताने केलेलं आहे आणि पूर्ण आहे. काठ कुठेच मध्ये कट होणार नाहीत. अगदी पदरापासून ते ब्लाऊज पीस पर्यंत मस्त सगळीकडे काम आहे केलं. आणि पैठणी असून पण ते टिपिकल पैठणी सारखी नाहीये, तर थोडा ह्याला वेगळा लुक देण्यात आलेला आहे. याचे कलर यासाठीच ओपन करून दाखवतोय की प्रत्येकाच्या मधल्या कलरचं रिफ्लेक्शन काठावर येतं आणि काठाचा रंग पण बदलतो. येस, हो. सी अगेन तुम्ही ह्याच्यामध्ये उठून दिसतंय पदरावरचं जे काम आहे ते ठसठशीत व्यवस्थित दिसून येतंय. खूप छान. एक व्हाईट पण खूप डिमांड मध्ये असतो नेहमीच. हो, येस. नवरात्रमध्ये तर असतोच एक रंग. अरे वा, क्लास वाटतंय हे पण. ह्याच्यावरती जे गोल्डन जरीचं काम केलं गेलंय तेही खूप छान आहे. पदराचं फिनिशिंगही खूप छान दिसतंय. बरेच कलर ऑप्शन्स आहेत. बॉटल ग्रीन आहे, रॉयल ब्लू आहे, हा एक पेस्टल शेड मध्ये आहे. अरे वा, लव्हेंडर परत इन आहे, त्यामुळे वेडिंग सीझन असेल किंवा दसरा दिवाळी तेव्हा नेसण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. हा एक येलो पण. वा, येलो पण बघा किती छान आहे. ह्याच्यावरती ग्रीन कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे एखादा ग्रीन कलरचा फुल स्लीव्हचा ब्लाऊज पण ह्याच्यावरती खूप छान दिसेल. मस्त वाटते ही साडी.
कलर किती मस्त आहे ना. आणि ऑफकोर्स हे ना मला खूप महिलांना सांगायचं आहे की तुम्ही जो कलर अंगावरती वेअर करता त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या स्किनवर दिसून येतं. त्यामुळे तुम्ही नेहमी जेव्हा साड्या पण निवडता तेव्हा मेक शुअर करा की तुमच्यावरती कोणता रंग उठून दिसतोय. बऱ्याचदा ते खूप अफेक्ट करतं ऍक्च्युली. आणि येलो रंग इंडियन स्किन टोनवर खूप छान दिसतो. आता ही एक नवीन रेंज यावेळी इंट्रोड्यूस केली आहे. छोटी बॉर्डर आहे, नाजूक बॉर्डर, ज्यांना मोठी आवडत नाही सिल्वर बॉर्डर आहे आणि प्राइस पण याची 4500 आहे. 4500. येस. सो ही पण पैठणीचाच लुक आहे. फॅब्रिक सेम येणार, फक्त काठाचं काम थोडं कमी करून कॉस्ट कटिंग पण होते. आणि ज्यांना खूप मोठी बॉर्डर नाही आवडत त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप छान आहे. मस्त. यात आता तरी ब्लॅक अवेलेबल आहे पण यात पण कलर्स येतील. सुंदर आहे. पण हँडलूमच आहे पूर्ण. Okay. यात कलर्स येतील आता. ही कोरियन टसरची साडी आहे. टसर सिल्क आणि कॉटनचं ब्लेंड आहे हे. बरं. आणि त्यावर हे सगळं खूप छान असं नाजूक काम केलंय. हँड स्टिच आहेत सगळे, बुलियन स्टिचचे आणि कांथावरचे असे. खूपच एलिगंट लाईट वेट अशी साडी आहे ही. हो ऍक्च्युली काही वजनच नाहीये साडीला. एवढं वर्क असून पण ज्यांना जरीचं नकोय काहीच, समथिंग डिफरंट पाहिजे असेल त्यांच्यासाठी खूप छान आहे. अगेन ही ब्लाऊज सोबतच क्रॉप टॉप सोबत पण मुली वेअर करतात, छान दिसतं. व्हाईट क्रॉप टॉप वगैरे अशा सोबत पण छान वाटतं. काय किंमत जाते या साडीची? ही 4500. 4500. यातले कलर्स बघा किती मस्त मस्त कलर्स आहेत. सो मस्टर्ड, त्यानंतर असा ग्रे, पिंक. हे पण अगदी नवरात्रीसाठी खूप अप्रोप्रिएट आहेत. प्रॉपर ग्रे कलर आहे त्यामध्ये. सकाळी वेअर केले की तुम्ही अगदी ऑफिसला पण ती वेअर दिवसभर कॅरी करू शकतो. येस. आणि पेस्टल डार्क असे सगळे शेड्स तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल आहेत. सुंदर वाटतंय हे. असे कलर्स आहेत यात. मस्त. याची किंमत काय म्हणाला? ही 4500. 4500. येस. बरं. ऍक्च्युली वर्क असून पण ते खूप मस्त लाईट वेट आहे, हे महत्वाचं. मंडळी, प्रत्येक साडी युनिक आहे आणि प्रत्येक रॅकमध्ये खूप वेगळी व्हरायटी ठेवण्यात आलेली आहे. त्यातला आणखीन एक महत्त्वाचा रॅक आहे इथे, ज्याच्यामध्ये ताईंनी नेसलेली जी आहे त्यातली पण आपण व्हरायटी पाहणार आहोत. अजून कोणती व्हरायटी आपण या रॅकमध्ये पाहू शकतो? आपण इथे आता एक फर्स्ट ही व्हरायटी दाखवते मी. प्लेन साडी आहे. ओके. 100% हँडलूम आहे. मल आणि ॲक्रेलिक असं कॉम्बिनेशन आहे या फॅब्रिकचं. ओ नाईस. पूर्णच प्लेन साडी आहे. पूर्ण प्लेन साडी आहे. कॉन्ट्रास्ट पदर आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस दिलेला आहे. ओके. 6.5 मीटरची पूर्ण साडी येईल. ही क्वालिटी 100% तुम्हाला मार्केटमध्ये नाही मिळणार. हो ऍक्च्युअल मध्ये हे कॉटन पण आहे आणि सॉफ्ट पण आहे. चापून चोपून नेसली जाणार आहे, अजिबात फुगणाऱ्यातली नाही. याला कधीच ते जे गोळे निघतात किंवा विरतात तसं काहीच होणार नाही आहे साडीला. याचे टेसल्स पण बघा खूप प्रीमियम क्वालिटीचे बनवून घेतलेले टेसल्स आहेत. रेग्युलर साडीसारखे दिसणार नाहीत हे. एक हलकं शाईन आहे त्याला. आणि काय किंमत जाते? याची किंमत आहे 2000. 2000. बरं. या खूपच अशा स्किन फ्रेंडली कलर्स आणि असे फॅब्रिक वापरलेलं आहे याच्यामध्ये. मस्त. सो हे ऑफिस गोईंग साठी खूप चांगलं आहे. किंवा तर तुम्ही दिवसभर पण कुठे ट्रॅव्हल वगैरे करणार असाल सणासुदीच्या वेळेला तर दिवसभर तुम्ही इझिली कॅरी करू शकता अशा साड्या आहेत. चापून चोपून नेसल्या जातील, सॉफ्ट आहेत आणि फुगणार नाही, हे महत्वाचं. याचा एक रंग मी आणखी दाखवते ओपन करून. अच्छा, याच्यामध्ये असे कॉम्बिनेशन्स येतात का? सुंदर कॉम्बिनेशन्स येतात याच्यामध्ये. अरे वा. सो हे बघा मोरपिशी सोबत बॉटल ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे. बॉटल ग्रीनच ब्लाउज पीस असेल त्याला. अच्छा, जसा पदरचा रंग आहे त्याच पद्धतीचा ब्लाउज. ओके. ह्याच्यात काही कलर्स आहेत का? हो, याच्यामध्ये भरपूर कलर्स आहेत. अरे वा. सो हे कॉम्बिनेशन्स आहेत मंडळी, तुम्ही कॉम्बिनेशन्स बघू शकता. डार्क सोबत डार्क कॉम्बिनेशन, सो मरून अँड रेड कॉम्बिनेशन पण आहे. मस्टर्ड विथ पिंक कॉम्बिनेशन आहे. एवढे सारे कलर ऑप्शन्स आहेत. तुमच्या घरामध्ये 6-7 जणी असतील तर प्रत्येकीसाठी जर घ्यायची असेल तर एकाच पॅटर्नची साडी तुम्ही निवडू शकता. आणि मेन फॅब्रिक ह्याचं खूप चांगलं आहे. आता ह्याच्यात मी तुम्हाला कंपॅरिझन दाखवते. मार्केटमध्ये तुम्हाला ही क्वालिटी नक्कीच मिळणार नाही आणि अगदीच मोठ्या ब्रँड्सला मिळाली तर याची प्राइस तुम्हाला ही नक्की नाही मिळणार. बरं. आणि ही जी आहे जी जनरली विकली जाते ही 600ची साडी आहे. ही पॉवरलूमची साडी आहे. अच्छा, हा हे थोडंसं रफ आहे. रफ आहे, प्लेनच दिसेल. खादी कॉटन म्हणून ही करतात, विकतात ही साडी. त्याचे टेसल्स वेगळे दिसतील, याचं फॅब्रिक वेगळं आहे. आणि ही पॉवरलूमची साडी आहे, ती हँडलूमची साडी आहे. अच्छा, म्हणजे त्यामुळे पण प्राइस रेंज मध्ये फरक पडतो लगेच. येस. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये आता मी इथे आहे म्हणून, पण तुम्ही आला तर तुम्हाला ही 600 आणि 2000 ह्याच्या साड्यांची प्राइस रेंज का वेगळी आहे, का असं तुम्हाला रेंज मध्ये फरक दिसून येतो हे जाणवू शकतं. कारण की ऍक्च्युअल मध्ये ही खादी कॉटनची जशी आपण म्हणतो थोडीशी रफ असते आणि थोडी जाड असते, पण हे सॉफ्ट पण आहे आणि तेवढी जाड नाहीये. चापून चोपून नेसली जाणाऱ्यातलं फॅब्रिक आहे, त्यामुळे फरक खूप लगेच दिसून येतो ना हँडलूम आणि पॉवरलूम. आता तुम्ही जी नेसली ती माहेश्वरी साडी आहे, राईट? माहेश्वरी आहे, खूप सुंदर दिसते ती. आपण यातला एखादा कलर ओपन करून बघूया. एवढे कलर्स आहेत का ह्यामध्ये? कलर्स भरपूर आहेत. या व्यतिरिक्तही आणखी आहेत कलर्स.
तुम्ही नेसली ती खूपच छान दिसतेय त्यात. अरे वा, कॉम्बिनेशन किती मस्त आहे. सो पिंक सोबतचं असं येलो किंवा ऑरेंज असं कॉम्बिनेशन म्हणू शकतो. काय किंमत जाते या साड्यांची? ह्यांची रेंज आहे 3,000 पासून 6,500 पर्यंत. अच्छा, कारण जशी साडी प्रत्येक घेणार पॅटर्न तशी. पॅटर्न वाईज आहेत त्या साड्या. बरं. आणि हे माहेश्वरी आहेत म्हटल्यानंतर त्याचा जो ग्रेस आहे ना साडीचा, तो नेसल्यानंतरच खूप वेगळा दिसतो. 100%. एकतर या खूप छान बसतात अंगावर, ब्रिदेबल असतात. कॉटन आणि सिल्कचं मिक्स असतं याच्यामध्ये. राईट, खूप छान आहे हे. यात अशा गर्भरेशमी पण आहेत माझ्याकडे, ज्याच्यामध्ये 75% सिल्क वापरलेलं आहे आणि 25% कॉटन वापरलंय. याचा सॉफ्टनेस तुम्हाला अजून जाणवेल नक्की. हो येस, एकदम पारंपरिक पद्धतीचं काठ आणि विविंग तुम्हाला त्यामध्ये दिसून येईल. खूप सुंदर आहे हे. पेस्टल शेड मध्ये, पेस्टल शेडच्या माहेश्वरीचं पण आता खूप फॅशन आहे. वा. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये काम पण जे आहे ते रेशीमचं आणि खूप नाजूक आणि असं काम केलं गेलेलं आहे. मस्त वाटतंय हे पण. अशा पण शेड्स आहेत. त्यानंतर थोडंसं जरा हेवी मध्ये बघायचं असेल तर या टिश्यू, कॉटन आणि सिल्क असे आहेत. महेश्वरी मधल्या साड्या अगेन तुम्हाला दिवाळीत नेसण्यासाठी बघा किती सुंदर साडी आहे ही. खूपच छान आणि खूप कम्फर्टेबल असतात माहेश्वरी. वा. आणि हो, ऍक्च्युली ते नेसल्यानंतर खूप छानच दिसतात. छान दिसतात. असे बरेचसे कलर ऑप्शन्स आहेत, डिझाईन्स आहेत, बुट्टे वेगवेगळे असणार आहेत यामध्ये. मस्त. ही एक ओपन करून दाखवता का मला? ही मस्त वाटते. कलर छान आहे. कलर खूप सुंदर आहे त्याचा. नाजूक काठ आहे. सर्वच हँडलूम आहेत, प्युअर आहेत. सो 3,500 पासून ते 6,000 रुपयांपर्यंतच्या माहेश्वरी साड्या आहेत आपल्याकडे. बरं. पण हे कॉम्बिनेशन पण खूप सुंदर वाटतंय ना. सुरेख कॉम्बिनेशन आहे. मस्त. मंडळी, इथे बरंच कलेक्शन ठेवण्यात आलेलं आहे. ऑफकोर्स तुम्ही स्टोरला भेट दिली किंवा ताईंना कॉन्टॅक्ट केला तर तुम्हाला त्यातलं बरंच कलेक्शन पाहता येऊ शकतंय. नेक्स्ट काय बघणार आहोत आपण आता? आपण आता एक खणाचा पारंपरिक प्रकार बघूया. इरकल आणि खण असं कॉम्बिनेशन पण आहे आणि सेपरेट इरकल पण आहेत. अरे वा, ग्रेट. त्यातली एक मला दाखवू शकता? येस. नाईस. हे जे इरकल आणि खणाचं कॉम्बिनेशन आहे, ह्याच्यात सगळे ट्रेडिशनल कलर्स बघायला मिळतील. खूप सुंदर वाटतंय. खणाच्या ब्लाऊज सोबत पेअर करू शकता आणि अगदी रफ यूजला पण साडी खूप छान आहे. हँड वॉश करू शकता अगदीच 100%. वा. एक मी थोडीशी ओपन करून दाखवते. आणि प्राइस रेंज खूप रिझनेबल आहे. 1600ची साडी आहे ही. 1600ची साडी? 1600ची साडी आहे. वा. रंग नवरात्रीसाठी खूपच छान आहेत. मस्त. आणि ह्याला पारंपरिक काठ देण्यात आलेला आहे. कॉटनचा काठ आहे. कॉटनचा. येस. त्यामुळे ते एकदम कडक नसणारे, नेसता भाग तो व्यवस्थित तुम्हाला नेसता येईल. आणि टोप पल्लू आहे ना ह्याला? हो. टोप पल्लू आहे, जसं प्रॉपर इरकल साडीला असतं त्या पद्धतीने. आणि भरपूर कलर ऑप्शन्स आहेत यामध्ये. वा. सो मंडळी, आम्ही सगळ्या साड्या ओपन नाही करत आहोत आता, पण इथे मात्र तुम्हाला हे बघा, हे असे ग्रे, ग्रीन, पर्पल, ग्रीन, ब्ल्यू असे वेगवेगळे बघा. इथे पर्पल, अशा वेगवेगळ्या कलर्सचे इथे तुम्हाला डिझाईन्स पाहायला मिळणार आहेत. पण ऑफकोर्स त्याच्यासाठी तुम्हाला ताईंना कनेक्ट करावं लागेल. ही कोणती साडी आहे? ग्रीन. ही मस्त आहे. इरकल बघूया आपण. अच्छा, हे गंगा जमुना बॉर्डर आहे का? नाही, ह्याला नाही, दुसऱ्या यांना आहे गंगा जमुना. अच्छा, ओके. ह्याला एक ह्याचं खासियत दाखवते. हे प्युअर कॉटनची इरकल आहे. कॉटन मध्ये 100% हँडलूम आहे. ह्याला पण अझोफिर डाय वापरलेत. नॅचरल कलर्स आहेत. ह्याच्या काठात पण तुम्हाला पॉलिएस्टर आणि स्लब मिक्स नाही मिळणार. जनरली जे शॉपमध्ये इरकल घेतो त्याला इथे पॉलिएस्टर किंवा स्लब मिक्स असतं. हे प्युअर कॉटनचे काठ आहेत आणि 3 प्लाय प्युअर सिल्कचा पदर आहे. जे सिल्क पैठणीमध्ये किंवा इतर सिल्कच्या साड्यांमध्ये आपण वापरतो तेच. आणि याची ओळख पण हातमागाची दाखवते मी इथे. इथे कॉटन नंतर सिल्क जोडताना हा जो जोड आलेला आहे, पदर मात्र वेगळा नंतर जोडला जातो. ह्याला मागच्या साईडने पण दिसेल की नंतर पदर व्ह्यू करताना इथे जॉईंट दिसतो. खूप सुंदर आहे ही साडी. काय किंमत आहे ह्याची? ही 4200. 4200. आणि हे ऍक्च्युली आजीबाई वगैरे नेसायच्या ना त्या पद्धतीचं फॅब्रिक आहे. त्यामुळे अगदी ते म्हणतो ना एकदम सॉफ्ट मटेरियल आणि वर्षानुवर्ष टिकणारं मटेरियल जे आहे त्याच्यापैकी हे खूप सुंदर आहे. हे याच्यात रंग मिळतील आपल्याला? यात रंग आहे. बर. वा. सो रंग पण तुम्ही बघू शकता, खूप वेगळे रंग आहेत याचे. आणि आपण एकदा याचा पदर प्रत्येकाचा दाखवायला हरकत नाही. खूप छान पदर आहेत त्याचे. याचा मेन सगळा जो खेळ आहे तो पदरावरतीच आहे. काही ट्रेडिशनल पदर आहेत, काही खूप वेगळे नवीन थोडेसे केलेत. वा. सो टोप पल्लू आहे, पण हा पण सिल्क मध्ये, प्युअर सिल्क मध्ये. प्युअर सिल्क मध्ये. कसलं भारीच वाटतंय हे. आणि ही हातमागावरची साडी आहे मंडळी, त्यामुळे तुम्हाला
गिफ्टिंगसाठी चांगली आहे किंवा स्वतःला नेसण्यासाठी म्हणून? हा असा पदर नक्कीच इरकलमध्ये कधी बघितला नसेल. हे थोडेसे नवीन बनवलेले आता. नाईस. प्रत्येक साडी युनिक आहे. प्रत्येक साडीचा जो पदर आहे तो वेगळा आहे आणि युनिक आहे. कॉम्बिनेशन मुळात ह्याचे खूप कमाल आहेत. खूप सुंदर कॉम्बिनेशन्स आहेत. आणि अगेन नवरात्रीतले जे कलर्स महत्वाचे असतात, ग्रीन, पिंक, त्यातले पण बऱ्यापैकी कलर्स तुम्हाला मिळतील. खूप डिफरंट कॉम्बिनेशन आहे. पॅरेट ग्रीनला ब्लॅक कलरचं मस्तच वाटतं. हे पण सुंदर आहे. हे फॅब्रिक मुळात खूप उत्तम वापरले त्याचं. हे थोडं चेकर्ड पॅटर्न मध्ये आहे. कॉटन आहे पण सॉफ्ट आहे, हे Soft महत्वाचं आहे. अगदी ब्राईट येलो पदर दिलेला आहे ग्रीनला. वा. सो हे वेडिंग सीझनला वगैरे कुठे जात असाल तेव्हा सुद्धा नेसून जाण्यासाठी मस्त आहे. ऑक्सिडाइज दागिने ह्याच्यावरती खूप छान दिसू खूप छान शकतील. दिसतील. सुंदर. ही 4200 ची रेंज होती. आता इरकलमध्येच ही मीडियम रेंज आहे. ही 2800 ची रेंज आहे. 2800. हो. याचा पदर असा ब्लॅक. हा पण प्युअर सिल्कचा पदर आहे. ही पण साडी हातमागाची आहे, पण क्वालिटी वाईज त्याच्यात जसं अझोफ्री डाय वापरलं होतं वगैरे सगळं त्या गोष्टी आहेत, किंवा अगदी 100% नॅचरल कलर्स आहेत, ती गोष्ट इथे चेंज होते थोडीशी. बरं. ही पण हातमागच आहे, ही पण कॉटनच आहे, पण ते ऑर्गॅनिक कॉटन पासून बनवलेलं होतं. वा. आणि हे कॉटनचा फील तो इतका मस्त आहे मंडळी. तुम्ही इथे आला तर तुम्हाला ते ऍक्च्युअल मध्ये जाणवेल की कॉटन इतकं सॉफ्ट आहे. ते खूप कमाल वाटतंय. क्वालिटी खूप चांगली आहे. हे असे कलर्स असतात त्यामध्ये. काय किंमत म्हणाला त्याची? 2800 फक्त. 2800. सो अगेन ह्याच्यामध्ये बघा, जो टोप पल्लू आहे त्याचा कलर जो आहे तो रेड मध्ये आहे, पण साडी मात्र तुम्हाला ब्ल्यू मध्ये आणि त्याच्यावरती अशी लाइनिंग दिसणार आहे तुम्हाला, जी जरीची करण्यात आलेली आहे. मस्त. हे सिल्क बाय कॉटन. सिल्क बाय कॉटन. ह्या थोडं शाईन येईल कॉटनपेक्षा. याचे असे खूप फ्रेश ब्राईट कलर्स आहेत. वा. ही 2700 ची रेंज आहे. 2700. हो. सो इरकल मध्येच तुम्हाला आणि एवढी वेगवेगळी प्रत्येक व्हरायटी आहे. साडी हातमागाचीच आहे. हो. येस. कॉज हे बघा, ह्याच्यामध्ये पदर जो आहे तो नंतर त्याला जोडला गेलाय, त्यामुळे त्याचं जे विविंग आहे, जे आपण शिवण काम म्हणतो, ते तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसून येईल की हे खाटावरती पहिले साडी तयार केली जाते, मग पदर त्याला अटॅच केलं जातं. फक्त फॅब्रिक प्रत्येकामध्ये वेगवेगळं आहे. खूप छान. कलर इतके सुंदर आहेत, मस्त कलर्स आहेत. काय किंमत म्हणाला त्याची? ही 2700. 2700. मस्त वाटते ही. कॉम्बिनेशन सुरेख आहेत. हे ऑरेंजला पिंक कॉम्बिनेशन. वा. बघा, ऑरेंजला पिंक कॉम्बिनेशन. सही. 2700 म्हणजे अगदीच अफोर्डेबल रेंज आहे. गिफ्टिंगला सणासुदीला. येस. गिफ्टिंगसाठी पण खूप छान रेंज आहे. मेन ह्याचं जे फॅब्रिक आहे ते इतकं कमाल आहे. ते फील खूप छान आहे कॉटनचं. म्हणजे बाकी वेळेला जेव्हा आपण नॉर्मल साड्यांची खरेदी करतो, रेग्युलर साड्यांची रॅदर, तेव्हा ते कॉटन तुम्हाला थोडंसं असं रखरखीत जाणवू शकतं, पण हे खूपच सॉफ्ट आहे. या बनारसी आहेत. अरे वा. हा, याचा फ्लो किती छान आहे. खूप छान आहे. याचं अगदी बॉडी हगिंग फॅब्रिक असेल. एक ओपन करून दाखवतो मी. आणि मेन सोना रुपा बुट्टी आहे, म्हणजे एक सोनेरी आणि एक रुपेरी अशी दोन्ही पद्धतीचे बुट्टी तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. वा. काय क्लास दिसतीये ही. सो काठ आहे, पण त्या काठाची डिझाईन मात्र वेगळी आहे, त्यामुळे ते काठाचं लुकच पट्टा असणारा काठ देण्यापेक्षा हे थोडंसं वेगळं आहे. आणि बुट्टी पण बघा किती नाजूक बुट्टी आहे आणि व्यवस्थित लाईन मध्ये आहेत. अलाइंड आहे ती प्रॉपर. आणि त्याचा जो पदर आहे त्याच्यावरची पण डिझाईन रेखीव आणि सुटसुटीत आहे. काय किंमत जाते या साड्यांची? ही 4900. 4900. यात कलर्स आहेत. वा. सो हे बघा, इथे तुम्हाला कलर्स दिसणार आहेत. प्रत्येकामध्ये बुट्टीची पण जी डिझाईन आहे ती तुम्हाला वेगवेगळी पाहायला मिळेल. याचाही बुट्टा खूप सुंदर आहे. हे बघा, ह्याचा काठ जे मगाशी मी म्हणालो की टिपिकल असं लाइनिंग वगैरे नाहीये, तर काठावरती वेगळे बुट्टी डिझाईन आहे आणि मेन साडीवरती वेगळी डिझाईन बघायला मिळेल. ही एक वेगळी रेंज आहे. ज्यांना खूप नाजूक बॉर्डर आवडते त्यांच्यासाठी. ओ येस. सो हे बघा, ह्याच्यामध्ये पण किती क्लास. ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मीनाकारी जे काम केलं जातं त्या पद्धतीचं पाहायला मिळेल. छान आहे. 2970 रेंज आहे याची. 2970. 2970 ची साडी आहे ही. यात पण कलर ऑप्शन्स आहेत आणि बुट्टाही वेगवेगळा येईल त्यामध्ये प्रत्येकामध्ये. मस्त. मंडळी, सगळे व्हायब्रंट कलर ऑप्शन्स इथे ठेवण्यात आलेले आहेत. ऑफकोर्स तुम्हाला जी आवडतीये त्यासाठी तुम्हाला ताईंना कॉन्टॅक्ट करावा लागेल. यानंतर आपण थोडं हँडवर्क मध्ये वळूया. थोडं डिझायनर लुक. दिवाळीसाठी फॅब्रिक प्युअर आहेत. ओके. डोला सिल्क आहे. अरे वा. डाय केलेली आहे साडी.
मस्त. 3D इफेक्ट दिलाय तिला. कटवर्क आहे आणि पूर्ण मोती आणि कटदानाचं काम केलंय. किती मस्त नाजूक काम वाटतंय हे. पूर्ण साडीवर आहे आणि ते. आणि काम अजिबात निघणारं वगैरे नाहीये. बॅक साईड दाखवते, टोचणारं पण अजिबातच नाहीये. हा तेच. खूप हे soft काम असेल thread तर आहेत. युजली असतं ना की ते टोचेल की काय, टोचेल, हा, तसं पण हे नाहीये. टोचणाऱ्यातलं नाहीये. काय किंमत जाते या साड्यांची? 7,500. 7,500. याचे ब्लाउजेस पण डिझायनर येतील. बरं. त्याच्यात कलर्स आहेत का काही? शेड्स असतात याच्यामध्ये वेगवेगळे. अच्छा अच्छा. हे बघा, ही या साडीचं असं शेड दाखवायचं झालं तर ही साडी अशा शेडमध्ये दिसणार आहे तुम्हाला, 2 शेड्समध्ये. हे प्युअर टिश्यूला हँडवर्क केलंय, मोतीचं काम केलेलं आहे. हे प्युअर टिश्यू. वाव. मध्ये मध्ये पूर्ण बुट्टा केलेला आहे. मस्त. सो एकदम जो पार्टी लुक हवा आहे त्या पार्टी लुक साठी तुम्ही अशा साड्या निवडू शकता. या स्लीवलेस ब्लाउज सोबत पण खूप छान दिसते आणि ड्रेप खूप छान होतात. हा, आणि ब्रिदेबल आहे. टिश्यू प्युअर आहे, कॉटन आणि टिश्यूचं मिक्स आहे. प्युअर टिश्यू आणि प्युअर कॉटन. काम मस्त आणि आहे ह्याचं. हातमागाचाच बेस आहे, तुम्हाला हे लक्षात हो येस, हातमागाचाच बेस आहे. हातमागाचा आहे पूर्ण आणि प्लस हँडवर्क केलंय. काय किंमत जाते या साडीची? या सगळ्या 5,000 प्लस आहेत. ॲक्युरेट प्राइजेस नाही सांगता येतात मला आता. बरं. ही 5,500 आहे. 5,500 ची. ऑफकोर्स त्याच्यावरती जे वर्क केलंय ते हाताने केलंय, त्यामुळे तुम्ही विचार करू शकता एक साडी तयार व्हायला किती वेळ गेला असेल. किती सुंदर कलर आहे. थोडंसं हेवी काम आहे याच्यामध्ये, नाजूक आहे. वा. सो अगेन हे टिश्यू वरतीच तसं काम केलं गेलंय ना. प्रत्येकाच्या प्राइजेस वेगळ्या असतील आणि काम पण वेगळं असेल अर्थात. सो हे तुम्ही काम बघू शकता, किती नाजूक काम आहे. आणि तसंच काम तुम्हाला बुट्टीवरती पण पाहायला मिळणार आहे. प्रत्येक साडी युनिक आहे. तुम्हाला प्रत्येक साडीवरचं काम आहे ते थोडं वेगळं आणि युनिक दिसणार आहे. त्यातला रंग बघा. सो हे ऍक्च्युली बेस कलर जो आहे ग्रीन आणि त्याच्यावरती गोल्डन असा फिरता रंग दिसणार मोस्टली टिश्यू असल्यामुळे. त्यातले पेस्टल शेड्स पण तुम्ही इथे बघू शकता. हे किती क्लास दिसत आहेत. सो हे लक्ष्मीपूजनाला वगैरे नेसण्यासाठी पण खूप सुंदर अशा साड्या आहेत. सो ज्यांना पारंपरिक पद्धतीचा लुक नको यंदा दिवाळीत त्यांच्यासाठी थोडं वेगळा लुक. इथे पण सर्व आपण एक रँडमली दाखवू शकतो. हो येस. हे टिश्यू आणि सॉफ्ट ऑर्गॅन्झावर हँडवर्क केलंय. कुठेच मशीनचं काम नाहीये, सगळीकडे जे आहे ते हँडवर्क आहे. 5,000 प्लस प्राइजेस आहेत याच्या. आणि हे डिझायनर लुकच्या साड्या आहेत मंडळी, त्यामुळे ह्या तुम्ही वर्षानुवर्ष वेगवेगळ्या इव्हेंट्सना यूज करू शकता. कांथा वर्क केलंय, खूप सुंदर आहेत. बेस पण यांचे हँडलूमचे आहेत आणि हँडवर्क आहेत. सही. नेक्स्ट मंडळी आपण थोडं प्रीमियम कलेक्शन आता बघणार आहोत आणि ह्या कम्प्लीट साडीवरती वर्क केलं गेलेलं आहे. हे खूप सुंदर दिसतंय. सो साडीच्या पदरावरती पण काम आहे, तुम्ही बघू शकता. इथे सगळं वर्क करण्यात आलंय. इथे पण बाजूला कोपऱ्यात इथे जर काठावरती बघितलं तर त्याच्यावरती पण पूर्ण वर्क केलं गेलंय. सगळं हँडवर्क आहे. प्युअर डोला सिल्क आहे. अजरक जे आहे ते पूर्ण हँडब्लॉक आहे, कुठेच स्क्रीन प्रिंट नाहीये, पूर्ण हँडब्लॉक अजरक आहे. बॉर्डर असे ब्रॉड दिलंय, त्याला मोतीचं कडदानाचं काम आहे आणि सिक्वेन्स पण पूर्ण साडीभर आहे. हे तुम्हाला नवरात्रसाठी पण खूप छान आहे. हो, नवरात्रीसाठी बऱ्याच लेडीज अशा पण बघा त्याचं एकदा ब्लाऊज पण खूप सुरेख दिलंय, बॅक फ्रंट दोन्ही देऊन. आणि ब्लाऊजलाही पूर्ण हँडब्लॉक अजरक आहे, याच्यामध्ये कुठेच असं मशीनचं काम नाहीये. मस्त. सो हे जेव्हा तुम्ही सिरियल्स पाहता ना, सिरियलमधल्या अभिनेत्री अशा पद्धतीच्या साड्या नेसतात फंक्शन्सला. सो त्याच्यापैकी एक अशी आहे. काय किंमत जाते ह्याची? ही 7,500. 7,500. मस्त. पण हे सगळं जे वर्क आहे, समजा कोणी म्हटलं की आम्हाला साडी आहे तुमच्याकडची, ती एक आवडली, त्याच्यावरती असं वर्क करून हवंय, तर ती कस्टमाइज तुम्ही करून देता का? नाही, तसं नाही ऑप्शन, कारण हे परत सेम बनत नाही. बऱ्यापैकी डिफरंट बनतं प्रत्येक वेळेस. बरं. कारण जे कारागीर असतात ते थोडंसं त्यांचं इनोव्हेशन किंवा काय हाताचं काम बऱ्यापैकी 99% कधीच सारखं बनत नाही. बरोबर. त्यामुळे तशी सोय नाहीये आपल्याकडे. ओके ओके. खूप छान आहे. पण हे मेन ब्लाऊज पण इतका मस्त भरलेला आहे, सुंदर वाटतंय हे. तर मंडळी इथे अजून पण अशा बऱ्याच साड्या आहेत. बऱ्याचशा. हे प्युअर मोडालवर आहे, काही प्युअर डोला सिल्कवर आहेत. हे बघा, कम्प्लीट साडीवरती तुम्हाला असं वर्क केलेलं दिसणार आहे. सुंदर वाटतंय हे. आणि अगेन इथे ग्रीन कलर मध्ये आहे, त्याच्यावरती पण तुम्ही वर्क पाहू शकता. हे बाटिक केलंय, ते अजरक होतं, हे हँडचं बाटिक आहे. हे पूर्ण जे वॅक्स बाटिक करतात ते. हे अजरक आहे अगेन मोडालवर. मस्त. एक ही मी ओपन करून दाखवते. हे मोडाल सिल्कच आहे, पण याचं डिफरंट टाईपमध्ये डिझायनर लुक दिलं. याला अजरकचं हँडब्लॉक न करता पूर्ण असे हँडवर्कचे बटरफ्लाय केलेले आहेत. अरे वा. लगडी पट्टाचा पल्लू आहे. मस्त. सो बटरफ्लायची बुट्टी हे खूप युनिक वाटतंय खरं तर. समथिंग डिफरंट आहे. मस्त.
याचा ब्लाऊज पीस बघू शकते का? ब्लाऊज पीस दाखवतो. खूप सुंदर साडी आहे आणि मंडळी ज्यांना हे असे तुम्ही रिसेप्शन लुकला वगैरे पण कॅरी करू शकता. वेडिंग सीझन मध्ये यूज केली जाऊ शकते ही साडी. हा नेक आहे, बॅक नेक. तुम्हाला पुन्हा वेगळं काहीच करण्याची गरज नाहीये. हा आणि नेक रेडी आहे आणि स्लीव्ज वरती पण बटरफ्लाय आहेत, स्लीव्ज वरती पण मस्त आणि मोठा आहे, अगदी व्यवस्थित बसू शकेल असा ब्लाऊज पीस आहे. काय किंमत जाते या साडीची? ही 8,100. 8,100. प्रत्येक साडीमध्ये ब्लाऊज पीस हेवीच दिलेला आहे. अच्छा, म्हणजे हे डिझायनर साड्यांचंच आहे. येस, प्रत्येक साडीमध्ये वेगवेगळे ब्लाऊज. ब्लॅक पण खूप सुंदर साडी आहे. प्रत्येकाला छोटं छोटं कुठेतरी काम केलेलं आहे, छोट्या छोट्या डिटेलिंग दिलेले आहेत. हँड ब्लॉकवर असं सगळं कस्टमाइज केलेलं आहेत या साड्या. आणि ह्या साड्या मार्केटमध्ये मिळत नाहीत. हे खूप एक्सक्लुझिव्ह पीसेस आहेत. कारण की मी एवढे व्हिडिओज करते त्यामुळे मी तो एक अंदाज बांधू शकते की या साड्या इझिली मार्केटमध्ये मिळत नाहीत. मस्त. बरं, आता या सगळ्या साड्यांचं कलेक्शन तर आपण पाहिलंच, पण समजा इन केस कोणी संगमनेरचे नसतील तर घर बसल्या पण खरेदी करू शकतील? अगदी अगदी. फोटोज शेअर करू शकतो आपण आणि फोटोजच्या व्यतिरिक्त व्हिडिओ कॉलवर पण साड्या दाखवता येतात. व्हिडिओ कॉलवर पण मी साड्या दाखवते आणि तुम्ही त्यानुसार पण ते परचेस करू शकता. तुम्हाला त्याचं डिटेलिंग सांगायचं असेल तर व्हिडिओ कॉलवर नक्कीच सांगता येईल. आणि तुम्ही एक्झिबिशन्स करता, राईट? सो तुम्ही अपकमिंग एक्झिबिशन कोणतं, तुमचं एक्झिबिशन कोणत्या शहरात होणार? माझं ठाण्यामध्ये एक्झिबिशन आहे. वाह, मस्त. सो जे ठाणेकर आहेत, मुंबईकर आहेत, त्यांच्यासाठी मस्त संधी आहे. ज्या कोणत्या साड्या तुम्हाला आवडल्या आहेत त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि ताईंचा स्टॉल नंबर, त्यांचे अपकमिंग एक्झिबिशनचे डिटेल्स, कोणत्या तारखेला होणार आहे, सगळं काही तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आणि सोबतच यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी डिटेल्स देते, त्यांचा स्टॉल नंबर, एक्झिबिशनच्या तारखा आणि ठाण्यामध्ये एक्झॅक्टली कुठे एक्झिबिशन होणार आहे त्याचा ॲड्रेस, हे सगळं काही तुम्हाला स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसत असणार आहे. बरं ताई, इथे खरेदीला यायचं असेल तर वर्किंग आवर्स काय, म्हणजे किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत दुकान ओपन असतं? 11 ते 8 वाजेपर्यंत. 11 ते 8 पासून संध्याकाळी. मंडे टू संडे ऑल डेज? येस, ऑल डेज. मंडे टू संडे ऑल डेज. हे खूप चांगलं आहे. तुम्ही इन केस जवळपास शिर्डीला कुठे दर्शनाला येत असाल किंवा जवळपासच्या लोकेशनमधनं येत असाल तरी सुद्धा अगदी सोयीस्कर आहे आणि बस स्टॉपपासून लिटरली 10 मिनिट्सच्या अंतरावरती आहे. तुम्ही इझिली इथे येऊ शकता. ह्यांचं गुगल मॅपचं लोकेशन पण मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता महत्त्वाचं म्हणजे संगमनेरमध्ये आल्यानंतर तुम्हाला कुठे यायचं ते सांगते. आत्ता मी आहोत संगमनेर बस स्टँडपासून लिटरली 10 मिनिट्स डिस्टन्सवरती. इथे येताना तुम्ही जर ऑटोने येत असाल तर ऑटोवाल्याला सांगायचं आहे मेहरमळा ना? मेहरमळा. येस, मेहरमळा एरिया सांगायचं आहे. इथे आल्यानंतर युनिकॉर्न प्लाझा विचारायचं आहे. युनिकॉर्न प्लाझाच्याच थोडंसं खालती एक उतरता रस्ता दिसेल, तिथेच इंडियन वीव्ज नावाचं तुम्हाला मोठं स्टोअर पाहायला मिळणार आहे. यांचं गुगल मॅप लोकेशन पण खूप इझिली ॲक्सेसिबल आहे. गुगल मॅप्सवर जाऊन इंडियन वीव्ज संगमनेर असं टाकलं तरी सुद्धा यांचं लोकेशन तुम्हाला इझिली मिळू शकतंय. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. नवरात्रीसाठी आणि दिवाळीसाठी युनिक अगदीच वेगळ्या साड्यांची खरेदी करायची आहे तर मग नक्कीच इंडियन वीव्ज या ब्रँडला भेट द्या आणि भरपूर खरेदी करा. सोनलताई, थँक्यू सो मच वन्स अगेन. खूप छान माहिती दिली. आणि मंडळी, 600 रुपयांपासून ते लिटरली 10,000 रुपयांपर्यंतच्या साड्यांची रेंज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. कमेंट करून कलेक्शन कसं वाटलं नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.